हे आमचे कष्ट होते, सगळ्यांचे कष्ट होते. आणि ऍक्च्युली प्रत्येक प्रेक्षकाच्या डोळ्यातून जे शेवटला जे अश्रू येतात, माईकवर नाही हे होणार, एक्सप्रेस होता येत नाही माईकवरती, पण जेव्हा आता आपण सगळ्यात शेवटी बघितलंय ना, ते प्रत्येकाचे अश्रू ह्या सगळ्यांचे कष्ट सांगून गेलेले आहेत. प्रत्येकाला विनंती आहे की जे कोणी आत्ता आपला हा पिक्चर बघितला आहे ना, त्यांनी आपल्या समाजातल्या सगळ्या लोकांना हे पिक्चर बघण्यासाठी प्रवृत्त करावं, एवढीच मी सगळ्यांना विनंती करते. खूप सुंदर पिक्चर आहे. तुमच्या अशाच विचारांना खूप खूप शुभेच्छा. सर्वांचे मी आभार मानतो. आज तुम्ही पाहिले असेल एक मुरळी, आज एक मुरळी कलावंत माझे इथे उपस्थित आहेत. मी त्यांना मंचावर बोलवतो. सचिन दादा, आईंना बोलवा. कोरेताई कुठे आहे? हा सिनेमा एका मुरळीच्या जीवनावरती आधारित होता. आज तुम्ही खऱ्या अर्थानं बघितलं असेल की मेकअपच्या मागचं जे काय खरं तिचं आयुष्य आहे ते तुम्ही बघितलं असेल. हा सिनेमा आमच्या टीमच्या वतीने ह्या वाघ्या मुरळी परंपरा जपणाऱ्या सर्व मुरळी आणि मुरळीबाईंच्या चरणावरती अर्पण करतो. सदानंदाचा. मी माझ्या सर्व कलाकारांना मी विनंती करतो की सर्वांनी इथे यायचं आहे. मी आता आपला प्रीमियर शो घरचा कार्यक्रम समजून सांगतो. जसं या फुलानं बघलंय स्क्रीनवरती, ती प्रत्येक कलाकाराची व्यथा आहे. ती फक्त स्त्री आहे म्हणून तिच्या चारित्र्यावरती गेले, परंतु प्रत्येक कलाकाराच्या वाट्याला हेच आहे. कुठलाही लोक म्हणत असू द्या, त्याच्या घरातल्या अडचणी आहेत, पैसे पाण्याची आर्थिक अडचण आहे, आरोग्याचं आहे, प्रत्येकाच्या नशिबात ती वाढ येते. पण मी खरं मनापासून आजी दादा आयुष्यभर मरेपर्यंत तुमचा आम्ही हे सगळे कलाकार रोळी राहणार आहे. तर तुम्ही जेव्हा दिवस दाखवलं चेक केलं होतं, जे टेक्निकल टीम आहे प्रकार झाला, मी प्रांजळपणे सांगतो ह्या लोकांना मी वेळेची जेवण सुद्धा काही देऊ शकलो नाही. सुजाता, तुझा वेळ राग केला आम्ही, पण तुमचा हाल झाले सगळ्याचे. ह्या लोकांनी इतका जीव लावून प्रोजेक्ट केला आहे म्हणून एवढं स्क्रीनवरती दिसते. बरीच लोक आहेत ते सगळे डान्स कोरिओग्राफर, त्यातल्या काय काय मुलांना मी मंजुषर आहे, 1 रुपया सुद्धा दिला नाही आपण, पण लेकरांनी इतकं काम केलंय. बरं, तुमच्यामुळे आज आम्ही हा दिवस बघतोय. हा जो फुल आहे ना, ही सगळी क्रिएटिव्ह टीम आहे, आयुष्यभर तुमच्या चरणावर आहे. आणि जे काय आपल्या आयुष्यात याच्यामुळे सगळ्यांनी खूप प्रेम दिलंय. असंच इथून पुढे प्रत्येक कलाकाराच्या पाठीमागे उभं आहे आपण. मी प्रकाश शिंदे, अंधश्रद्धा निर्मूलन समिती विटा शाखा, या ठिकाणी दिग्दर्शक सर्व कलाकारांचं मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो. मुरळीसारखी प्रथा जी मानवतेला कलंक असणारी प्रथा आहे आणि ज्याला जळतं ज्याचं जळतं त्यालाच कळतं असं म्हणावं लागेल. महाराष्ट्रातच नव्हे तर अनेक अशा काही प्रथा आहेत की ज्या प्रथा माणुसकीला काळीमा फासणार आहेत. आणि अशा या प्रथा परंपरा या आपण तपासून घेतल्या पाहिजेत, बंद केल्या पाहिजेत. आणि यापुढं मुरळी कोणी सोडू नये अशा प्रकारचं आवाहन या ठिकाणी करतो. आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती विटा शाखा तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या वतीनं मी मनपूर्वक आपले आभार मानतो. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी स्वतःचा जीव यासाठी दिलेला आहे, प्राणार्पण केलेलं आहे. खऱ्या अर्थानं जर समाजाचं डोळं या निमित्तानं उघडलं तर निश्चितपणे दाभोळकरांचं हौतात्म्य सत्कारणी लागलं असं म्हणता येईल. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. आज खरोखरच मन तृप्त झालं, डोळे तृप्त झाले की एक इतका सुंदर आणि कसल्याही किमतीमध्ये न मोजता येणार
प्रयोग आज या टीमनं करून दाखवलाय. आणि जे इन्स्टा असेल, फेसबुक असेल, जे वापरणारे लोक आहेत त्यांना हात जोडून कळकळीची विनंती करतोय की हा जर प्रयोग प्रत्येकापर्यंत पोहोचला नाही तर ते आपलं अपयश असेल. तर प्रत्येकाने व्हिडिओ बनवा त्या बॅनरच्या समोर जाऊन आणि प्रत्येकाला महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला या चित्रपटापर्यंत पोहोचवायचं काम आपण इन्स्टा असेल, युट्यूब असेल, फेसबुक असेल, या सगळ्या माध्यमातून व्हिडिओ करून आपण प्रत्येकाने या चित्रपटापर्यंत पोहोचवायचं काम आपण सर्वांनी करायचं. ते हात जोडून विनंती आहे सर्वांना की प्रत्येकाने व्हिडिओ बनवा आणि या फुलाच्या टीमला आणि या सर्वच कुणी कलावंतांना असेल आणि ते स्टेजच्या पाठीमागे म्हणजे पडद्याच्या पाठीमागे जे काम करणारे लोक आहेत, खूप मनापासून धन्यवाद सर. तुमचं खूप खूप मोठं काम केलंय. खूप 7 पडद्याच्या आड असणाऱ्या एका कलावंताला न्याय देण्याचं काम आज तुम्ही केलेलं आहे. तर तुमचं खरोखरच कौतुक करावं तितकं कमी. खूप खूप मनापासून धन्यवाद. तुम्ही इतकं सुंदर काम केलेलं आहे. धन्यवाद. नमस्कार, जय शिवराय. मी सचिन गवळी. मी आज पुण्याला जाणार होतो योगायोगाने मला रात्री नितीन बोलला की भाई आज फुलाचं प्रीमियर आहे विट्यामध्ये आहे. विट्यात प्रीमियर आहे म्हटल्यावरती मी थांबलो. ॲक्च्युली मला रिची देशमुखांच्या कार्यक्रमात जायचं होतं. संध्याकाळी 6 वाजता कार्यक्रम आहे पिंपरी चिंचवडमध्ये. पण मी पहिलं प्राधान्य आपल्या गावातल्या लोकांना, आपल्या जिल्ह्यातल्या लोकांना दिलं, कारण आपली लोकं मोठी झाली पाहिजे. पहिला भाग. दुसरा मुद्दा महत्त्वाचा, मराठी माणसाने जर मराठी माणसाला सपोर्ट केला ना तर इतिहास घडतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी जी स्वराज्य स्थापन केलं तेव्हा, कारण त्यांचे जे शिलेदार होते ते त्यांच्यासाठी जीवाची बाजी लावत होते, ते एकनिष्ठ होते. जशी जर कलाकारांची टीम जर एकमेकांसोबत एकनिष्ठ राहिली आणि जे तुम्ही चांगलं काम केलंय ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला या स्पर्धात्मक युगामध्ये, तर चांगला इतिहास घडेल. प्रत्येकाने कलाकारांची इज्जत केली पाहिजेच, का विषय नाही. तुम्हाला सगळ्यांना हॅट्स ऑफ आहे. ह्याच्यात अनेक नावं माझ्या ओळखीची आहेत. पहिल्यांदा असं वाटलं की गावाकडच्या आपल्या जिल्ह्यातल्या एक कलाकारांची एक भट्टी जमली आणि त्यांनी जागतिक दर्जाचा अभिनय केलेला आहे. चित्रपट सृष्टीमध्ये मी रोखठोक बोलण्यासाठी लई फेमस आहे आणि मी बोलतोच नेहमी. म्हणजे मला बोलताना मी मागे पुढे कधी कुणाचा विचार करत नाही, कारण माझ्या डोक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा हात आहे. जगाला सगळ्यात ताकदवान माणूस, त्यामुळं माझ्या बोलण्याने कुणाला काय फरक पडतोय मला घंटा फरक पडत नाही, कारण जे माझ्या डोक्यावरती आहेत की ज्यांचा हात माझ्या डोक्यावरती आहे, मी काही करू शकतो. हे सांगायचं यासाठी आहे कारण हॅट्सऑफ आहे, हॅट्सऑफ आहे, हॅट्सऑफ आहे. कारण मी बघितलंय, मी अनेक निर्मात्यांना चित्रपट बनवताना पाहिलंय ते कलाकार कसे कॉम्प्रोमाइज करतात कामासाठी. पण ताईंनी जीव ओतून काम केलेलं आहे आणि एवढं ओतून काम केलंय की ते भिडतं. ईशाने जी काही सायलेंट भूमिका केली आहे खूप भारी, ती येते आपोआप विषय होतो. परत जे निगेटिव्ह कॅरेक्टर केले बापू काय, हे आपोआप तिरस्कारही वाटतो, आपोआप प्रेमही वाटतं. डायरेक्टर अमरदादा नाही, अमरदादा चांगला मित्र आहे, अमर देवकर. अभय पोते ही माझ्या भट्टीतला पोरगा आहे, 1.5 वर्ष माझ्या हाताखाली होता. आणि ही सगळी भट्टी एकत्र जमवली त्या माणसासाठी जोरदार टाळ्या वाजवा. कारण हा चित्रपट किती धंदा करेल, किती लोकांपर्यंत पोहोचेल यासाठी सगळे प्रयत्न करू. पण सत्य जी काय सत्य रियालिटी जी आहे, जी वाघ्या मुरळी, भले लग्नानंतर सगळे पूजा घालतात, जागरण गोंधळ करतात, पण त्या जागरण गोंधळांचा जे काही संघर्ष आहे तो नक्की कसा आहे, त्याची आपण किती इज्जत करतो, किती इज्जत करायला पाहिजे हे फुला शिकवते. आणि दिग्दर्शक मूर्ती लहानपण कीर्तिमान पार्ट 2 पण या ठिकाणी आहेत. समाजाला पुढे या. खूप चांगलं झालंय चित्रपट. आणि आता मला वाटतं खूप अनेक चित्रपट रिलीज पण झाले, त्याच्यामुळे आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपल्याकडचा कलाकार मोठा झाला पाहिजे. भाई तू 2 सीन मध्ये होतास पण प्रचंड भारी, ते आवडलं की मी तुला काय ऍप्लिकेशन केलं होतं की मला जमणार का, हे पटलं. कारण आजकालची पिढी जी निर्लज्ज आहे ती अशीच आहे आणि त्या पिढीचं नेतृत्व तुम्ही केलं, पण अभिनय छान केलं.
त्याच्यामुळे फुलं आली हा ते थांबा ना. त्याच्यामुळे फुलं आली सगळीकडे येणार मी, सगळीकडे येणार, सगळी गाणी नंतर घेऊ. बर, आईंच्या बद्दल ऐकलं होतं, पाहिलं, आणि आईचा खरं संघर्ष काय असेल जाणवलं, आणि एवढ्या कष्टातून SK ब्रदर्स हे जगाला दाग दिले तुम्ही, त्याबद्दल आई तुमचं खूप खूप अभिनंदन, खूप खूप कौतुक आहे. जय मल्हार, जय शिवराय. मी कधी असं गाणं गाता येतं मला, पण भाषण करता येत नाही बरं का. आपण ओरिजिनल जी ह्या पिक्चरची स्टोरी आहे त्याच्यापेक्षा खतरनाक माझी आणि माझ्या 3 मुलांची स्टोरी आहे. एक 2.5 वर्षाचं, 1 1.5 वर्षाचं, एक पोटात, अशी कंडिशन असताना मला 4 मुलं होती. ऍक्सिडेंट झाला जागरणाला जाताना सगळीच माणसं नेली. हे ओरिजिनल कंडिशन आहे. तेव्हापासून ते आतापर्यंत नुसती वारी मागून ह्याच्या दारात जाऊन जगवली. आता कुठे नावावर पळाली, पण ह्या पिक्चर मुळे त्यांना न्याय मिळाला असं मला म्हणावं लागेल. हे म्हणला आणि या रोल मध्ये एक आईसाठी जोरदार टाळ्या वाजवा. खरा संघर्ष तरी फुला एक आपल्या सोबत आहे, चित्रपटात अभिनय केलेली फुला, आणि एक आपल्या सोबत आहे आयुष्यात, खरं आयुष्यात जगलेली फुला. आणि फुलाच्या आईची भूमिका ज्यांनी केली, अप्रतिम काम केलं तुम्ही, अप्रतिम काम केलं. म्हणजे वाटतं की अरे भारी आहे, भारी आहे. आणि जो पिल्यानंतरचा जो काही श्वास होता बाटली मारल्यानंतर जमलाय तुम्हाला, त्यामुळे असं वाटतं की अरे अक्कल गोडा नाहीये, वाटतं पण वाटत नाही, पण भारी केलं तुम्ही. त्यामुळे मी सगळ्यांना सांगेन की चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण स्पर्धात्मक युग आहे. फिल्म मेकिंग इज अ सिरियस बिझनेस. चित्रपट सृष्टी ही भावनेवरती चालत नाही. हा खूप मोठा धंदा आहे, खूप मोठं क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये आपण जर तरायचं असेल, टिकायचं असेल, तर एकमेकाला सपोर्ट केला पाहिजे, तर आपण याच्यामध्ये टिकू शकू. कारण भावनेवरती नाही, चित्रपट हा पैसा किती आले किती गेले, निर्माता जर जगला, पहिल्या चित्रपटात त्याला थोडेफार पैसे मिळाले, थोडेफार टाकले, जे काय आहे भेटले परत, तर तो दुसऱ्यासाठी प्रयत्न करतो, नाहीतर तो म्हणतो बास माझी बागली चिरली. त्याच्यामुळे पार्ट 2 किंवा अजून एखादा चांगला चित्रपट अजितदादांनी करा असं वाटत असेल तर तुमच्या आपल्या सगळ्यांची जबाबदारी का चित्रपट पोहोचला पाहिजे, त्या निर्मात्याला पैसे मिळाले पाहिजे, म्हणजे भविष्यात मलाही घेतील, कारण मी बरा अभिनय करतो, मी थोडं प्रमोशन करून घेतो. बाकी ज्यांना कोणाला माहिती नसेल, मी सचिन लोळी युट्यूब टाका, गुगल टाका, माझ्या घराचा मॅपही येतो आणि भरपूर काय आहे. मगाशी मी बोललो यासाठी बोललो मी, कारण आता ते पॉलिटिशियन लोक नाही तर मी बोलू शकतो. ज्यावेळेला मी ऍक्टिंग पॉलिटिक्ससाठी प्रयत्न करतो सगळे माझे हसत होते, पण जे माझे हसत होते ना त्या सगळ्यांनंतर मी टाळा लावल्या आणि मी ताटवाने चालतो. आणि त्याने सांगितलं तुमची हद्द फक्त जिल्ह्या तालुक्यापुरती, मला जगात ओळखतात छत्रपतींच्या नावामुळे. छत्रपती शिवाजी महाराज के, धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज के. ओम नमो पार्वती पते महादेव. माझी ओळख आहे म्हणून शेवटी खूप खूप धन्यवाद सगळ्यांचं, पुन्हा एकदा अभिनंदन. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय शिवाजी. हर हर महादेव.